नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्ती वेतनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्ती वेतनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो GR आहे तो GR या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्ती वेतनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित दिनांक 25/3/2025। बघा, व्हेरी इम्पॉर्टंट GR रिगार्डिंग फॅमिली पेन्शन, डेथ ग्रॅच्युइटी अँड स्किनेस पेन्शन इशूड ऑन 25/3/2025। बघा, परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत आवी विभागाकडून दिनांक 25 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारे चालवण्यात येणाऱ्या या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचा सदस्य आहे, अशा यामध्ये शिक्षके आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान हे लागू करण्यात येत आहे। त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतनधारकास व रुग्णता निवृत्ती वेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती वेतन लागू होणार आहे। तसेच अनुदानित आश्रमशाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदी हे लागू राहणार आहेत। त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारे चालवण्यात येणाऱ्या या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात येत नाही। सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज हे विचारात घेण्यात येऊ नयेत असे देखील नमूद करण्यात आले आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। बघा, शासन निर्णय देखील तुमच्या समोर या ठिकाणी आहे। बघा, शासन निर्णय, परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक आहे 25 मार्च 2025। बघा, प्रस्तावना काय आहे थोडक्यात, दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये अंमलात या ठिकाणी आली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक 2 येथील या शासन निर्णयान्वये ठरवण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या या अनुदानित आश्रमशाळेतील 100% अनुदानित पदावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 22/11/2012 रोजीच्या या शासन निर्णयान्वये ठरवण्यात आली आहे।
सदर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजनेत संदर्भाधीन क्रमांक 6 येथील या शासन निर्णयान्वये समाविष्ट केलेली आहे। परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा किंवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ या ठिकाणी अनुदेय ठरत नाहीत। तदनंतर केंद्र शासनाच्या या दिनांक 30/3/2021 रोजीच्या या अधिसूचनेन्वये केंद्र शासनाच्या या सेवेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्ती वेतन अनुदेय केले आहे। तसेच केंद्र शासनाच्या दिनांक 23/9/2021 रोजीच्या या अधिसूचनेन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या या कर्मचाऱ्यास सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय केले आहे। केंद्र शासनाच्या या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला हे कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान संदर्भातील क्रमांक 9 येथील वित्त विभागाच्या दिनांक 31/3/2023 रोजीच्या या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आले आहे। राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्य त्या फेरबदलासह लागू राहील। मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने निर्गमित करण्याबाबत सूचना सदर शासन निर्णयान्वये वित्त विभागाकडून करण्यात आली आहे। या सूचनेस अनुलक्षून आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन निर्णय दिनांक 1/11/2005 रोजी व त्यानंतर आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचा सदस्य आहे अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला किंवा कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान हे लागू करण्यात येत आहे। बघा यापुढे अनुदानित आश्रमशाळेतील कायम पदावर नियुक्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे विकल्प नियुक्त झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील। वित्त विभागाकडून दिनांक 24/8/2023 रोजीच्या या परिपत्रकाद्वारे विहित करण्यात आलेल्या या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान हे अनुदेय करण्याची कार्यपद्धतीच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यपद्धती निर्धारित करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील आणि या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा या ठिकाणी लागू राहतील। सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त आदिवासी विकास किंवा नाशिक यांनी उचित कार्यवाही करावी। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून
त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रवीण साठे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रति देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो GR आहे तोही या ठिकाणी तुम्ही पहा या ठिकाणी नमुना 1 कुटुंबाचा तपशील या ठिकाणी पाहू शकता। नमुना 2 एकूण सेवेत असताना या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विकलांगतेमुळे शाळेतील सेवेकरिता असमर्थ ठरल्यास किंवा मृत्यू पावल्यास त्याला अनुदेय लाभ मिळण्याबाबतचा हा जो विकल्प अ आहे अथवा विकल्प ब आणि कार्यालयीन प्रमुख यांनी भरावे। माहिती नमुना 3 या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी महत्त्वपूर्ण अशी जी GR आहे तो GR अर्थातच या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब निवृत्ती वेतन किंवा मृत्यू उपदान रुग्णता निवृत्ती वेतनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण जो GR आहे तो 25/3/2025 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।